नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील पत्रकार अभिजित तिवारी यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याने शहरात सोशल मीडिया व अनेक वैयक्तिक नंबरवर अश्लील मेसेज गेले। याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून या मेसेजमुळे सर्वसामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली। सायबर क्राईम व हॅकर्समुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणल्या जात असल्याचे चित्र सध्या दिसत असून अशीच एक घटना चांदूर रेल्वे येथील पत्रकार अभिजित तिवारी यांच्यासोबत घडली। दुपारी मोबाईलवर वृत्त लिहित असताना एक OTP नंबर आला। त्यांनी तो बाजूला केला व वृत्त लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली। तेवढ्यात मित्र विलास ताडेकर यांनी फोन केला। त्यांनी मला सांगितले की तुझ्या मोबाईल नंबरवरून शहरातील सर्वच ग्रुपवर अश्लील मेसेज येत आहे। हे करताच मी मोबाईल पाहिले तर माझ्या मोबाईल नंबरवरून मेसेज दिसले होते। त्यावर मी ते डिलीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते डिलीट होत नव्हते। मी मोबाईल बंद केला तरी माझा नंबर ऑनलाईन असल्याचे समजले। तेव्हा मी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सूचना दिली व सदर घटनेची माहिती फोनवरून पोलीस निरीक्षक अजय आखरे यांना दिली। त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सॲप इन्स्टॉल केले तरीही सदर मेसेज ग्रुपमध्ये व इतर नंबरवर वैयक्तिक जात असल्याने मी अमरावती सायबर क्राईममध्ये गेलो। त्या ठिकाणी मला माझा नंबर जिओ सर्व्हिस सेंटरमधून बंद करण्यास सांगितला। तो बंद केला व ऑनलाईन तक्रार दाखल केली। चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली। सदर घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही। माझ्या मित्रांनी व इतर सोशल मीडिया ग्रुपवरील मित्रांनी मला सोशल मीडियावरून रिमूव्ह केले व माझा मोबाईल हॅक झाल्याबद्दलची माहिती सर्वांना दिली। त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो व ज्यांना ही अशा मेसेजमुळे त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सदर गुन्ह्याची चौकशी चांदूर रेल्वे पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस कर्मचारीसह अमरावती सायबर क्राईम येथील अजित राठोड हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। संपूर्ण शहरामध्ये आज तुमचा मोबाईल फोन हॅक करून आज काही असली फोटो तुमच्या नंबरनं प्रत्येक मोबाईल नंबर आणि इतर ग्रुपवर गेले, काय सांगा? आज मी दुपारी नमस्कार, मी अभिजित तिवारी, दैनिक मंडल मातृ तालुका प्रतिनिधी, चांदूर रेल्वे, पत्रकार। आज मी दुपारी चांदूर रेल्वे येथील काही समस्याबद्दल बातमी लिहित असताना मला एक माझ्या व्हॉट्सअपवर OTP आले। ते OTPला माझ्याकडून चुकीने क्लिक झाले किंवा मी त्याला साईडला सरकवले तर त्याच वेळेत माझा मोबाईल हॅक झाला आणि माझ्या मोबाईल हॅकमुळे पूर्ण जेवढ्याही माझ्या मोबाईलमध्ये जे कनेक्टिव्हिटी होते, ग्रुप होते किंवा पर्सनल नंबर होते, त्यांच्या सर्वांच्या नंबरवर माझ्या मोबाईलद्वारे हॅकर्सने अश्लील व्हिडिओ आणि अश्लील फुटेज त्यांना पाठवले। मी जशीच मला विलास तांडेकर यांनी फोन केला त्याच वेळेस आणि किंवा तुझ्या मोबाईलवर असे हे येऊन राहिले, तर मी त्याचबरोबर माझे सिम कार्ड काढले आणि पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर मला आखरे साहेबांनी सांगितलं की बा हा सायबर क्राईमचा प्रकार आहे, तुम्हाला सायबर क्राईममध्ये जाऊन अमरावतीला रिपोर्ट द्यावी लागेल। तसेच मी आणि माझे काही सहकारी मित्र, पत्रकार बंधू वगैरे आम्ही सगळेजण अमरावती सायबर क्राईमला गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांनी मला एक मार्गदर्शन केलं की बा तुम्हाला सिम कार्ड बंद करावं लागेल अर्जंट जाऊन आणि नवीन नंबर घ्यावा लागेल। तर मी तिथे जाऊन ते नंबर घेतले आणि माझा सिम कार्ड बंद केला। त्यानंतर मी पुन्हा चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आलो आणि इथे FIR दर्ज केली आणि आज कळत न कळत माझ्या व्हॉट्सअपवरून हॅकर्समुळे जे अश्लील व्हिडिओ आणि फुटेज लोकांपर्यंत गेलेले आहे त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना एक आवर्जून माहिती सांगतो की कोणत्याही प्रकारची लिंक व्हॉट्सअपवर येत असेल तर त्याला क्लिक करू नये, नाहीतर जो प्रकार आज माझ्यासोबत घडला तोच प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो। आणि दुसरी बाब म्हणजे ज्यांनी ज्यांनी ती लिंक ओपन केली आज त्यांच्यासोबतही हाच प्रकार घडण्यात आलेला आहे। जो प्रकार तुमच्यासोबत घडला हा प्रकार घडू नये म्हणून तुम्ही जनतेला काय संदेश देणार? मी जनतेला एकच म्हणणार आहे की अशा प्रकारची जर कोणतेही लिंक जर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर येत असेल तर त्या लिंकला ओपन करू नये आणि याच्या सायबर क्राईम पासून सावध राहावे आणि आपले आयुष्य सुखात ठेवावे।